नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. तिसगाव शाळेत इयत्ता 7वीचा निरोप समारंभ संपन्न झालाय. विद्यार्थ्यांना या क्षणी अश्रू अनावर झाले आणि शाळेला फोटो भेट विद्यार्थ्यांनी दिलाय. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव येथे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रवीण घळवजे तर प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रेरणाताई विक्रम बागुल, माननीय ग्रामपंचायत सदस्य विक्रम बागुल, मुख्याध्यापिका मीना लोहकरे, वर्ग शिक्षक पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, शिक्षिका ताईबाई आहिरे, अरुणा जाधव, शिक्षक दीपक वसावे, प्रमोद देवरे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शुभांगी बागुल आदी उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंत अनुभव कथन केले. शिक्षकांनी दिलेली संस्काराची शिदोरी आम्ही नेहमी सोबत ठेवणार आहोत. शाळेची आम्हाला नेहमी आठवण येणार. विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. गुणी विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शाळेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो भेट दिले. शाळेतील 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं. कार्यक्रमाचा अखेर आनंदाने व्हावा म्हणून केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी प्रांजल गवारे तर आभार विद्यार्थिनी साक्षी लिलके हिने मानले. शिक्षक आणि तुमचे आई वडील हे दोनच घटक असे की ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तडफडत असतात, तळमळत असतात, धडपडत असतात. तुम्हाला जर काही वाईट सवयी लागल्या ना तर गावातले लोक तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हे करू नका ते करू नका, पण शिक्षक आणि आई वडील हे मात्र तुम्हाला अतिशय तळमळीने सांगतील की बाबा रे तू ती वाईट संगत सोड, तू त्या वाईट मित्राबरोबर राहू नको, है की नाही. आणि शिक्षक सुद्धा कायम हेच सांगत असतात आणि त्याच्यामुळे शिस्त लावण्यासाठी शिक्षक जे काही तुम्हाला थोडंफार रागावतात, थोडीफार छडी देतात तर त्याचा तुम्ही कधी राग मानला नाही, इथून पुढे पण मानू नका. पूर्वी आमच्या काळामध्ये असं होतं, छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणायचे तेव्हा. पण आता शिक्षण पद्धती हळूहळू बदलली आणि काय केलं, छडी काढून टाकली शिक्षणातून. छडी काढल्यामुळे ती म्हण पण बदलली. ती म्हण कशी झाली आता, छडी सोडा आणि शिस्त बिघडवा अशी ती म्हण झालेली आता. आणि मग आता छडी नाहीये तर तुम्हाला काय करायचंय, मग स्वयंशिस्तीने वागायचंय. इथून पुढे तुम्ही तुमच्या मनाने स्वयंशिस्तीने वागायचंय. कोणीतरी सांगेल, कोणीतरी काहीतरी, मग आपण करू तसं करायचं. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब जाधव, तिसगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.